यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे, तसेच कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 मार्च रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सन 2025-26 या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासह कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल व खो खो या खेळांच्या संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. राज्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि राज्यस्तरावर चमक दाखविण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्यस्तरीय स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून क्रीडा क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. यामुळे महाराष्ट्राची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन राज्यात भविष्यात अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. बदलापूर येथे होणाऱ्या नियोजित स्पर्धांबाबत आरोग्य सभापती किरण भोईर, मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी काय माहिती दिली हे पाहण्यासाठी बातमी शेवटपर्यंत पहा. स्पर्धा यावर्षी आपण बदलापूरमध्ये घेत आहोत. याचा मान ठाणे जिल्ह्याला मिळाला आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. नक्कीच इथे खूप चांगल्या स्पर्धा होतील. 32 महाराष्ट्रातले संघ या स्पर्धेत येऊन खेळतील. यासाठी भरघोस प्राइजेस शासनाने डिक्लेअर केलेले आहेत. गतवर्षीप्रमाणे या स्पर्धेसाठी 75 लाख रुपये बक्षीस अनुदान मिळत होतं, पण यावर्षी त्याचं अनुदान वाढून 1 कोटी झालेलं आहे. त्यामुळे खूप चांगल्या स्पर्धा होतील एप्रिल महिन्यामध्ये. काय म्हणजे हे ज्या ठिकाणची पाहणी केली तिथेच घेण्याचा प्रयत्न असणार आहे का? येस, आमचा मानस आहे की आम्ही इथेच स्पर्धा घेऊ. मैदानही चांगले होतील, इथे पब्लिकही येतील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी. इथे व्हॉलीबॉलचं अनेक पद तुमच्याकडे आहे आणि माझ्यामध्ये ते पद घेतल्यानंतर जिल्ह्यातल्या अनेक मुलांना खेळण्याची संधी मिळालेली आहे. आता राज्यस्तरीय या स्पर्धा पार पडतात. काय खरं तर छत्रपती शिवाजी महाराज चषक हे महाराष्ट्रातील अतिशय नामांकित आणि खूप महत्त्वाचा मुलांसाठी असलेला आहे. ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा आमच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरला मिळते. विशेष करून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत की अशा चांगल्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन आम्हाला या ठिकाणी करायला मिळते. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने या स्पर्धा या ठिकाणी खेळत यासाठी भरघोस असा निधी या मुलांसाठी मिळणार आहे. त्या मैदानासाठी मिळणार आहे. जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी आपल्याला या ठिकाणी मिळतो शासनाच्या माध्यमातून. परंतु आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून देखील जे काही आम्हाला करता येईल, कारण की बघा यामधून आमच्या शहराचं नाव कुठेतरी महाराष्ट्रावर जाणार आहे. आमचं बदलापूर शहर हे क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहेतच आणि असे चांगली मैदानं त्यांच्यासाठी तयार करून जेणेकरून त्यांच्या भविष्यासाठी त्यांचं आता बघा खेळामध्ये मुलं करिअर देखील करत आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांच्या करिअरच्या दृष्टीने देखील हे फार महत्त्वाचं आहे. कारण की ह्या एज ग्रुपच्या मॅचेस आहेत. वयाचे 21 अंडर 21 आणि 18 वर्षाच्या खाली 18च्या अंडर असे 2 एज ग्रुप आहेत त्यामध्ये आहे. आणि 5 दिवस या ठिकाणी असणार आहेत. त्यांची राहण्याची सोय, त्यांची जेवणाची सोय आणि बक्षिसांची अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही या ठिकाणी 100% करून मुख्याधिकारी साहेब देखील इथे आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या नगरपालिकेच्या वतीने जे करता येईल ते आम्ही मुलांसाठी करण्यासाठी तयार आहोत. नगर परिषदेच्या माध्यमातून कसं सहकार्य असणार आहे कशी? खरं तर या महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा आहेत आणि बदलापूर शहराला एक क्रीडाचं एक चांगला बेस आहे. म्हणजे खो खोमध्ये बदलापूर शहराचं चांगलं नाव आहे. या शहरामध्ये बरेच खेळाडूंना खो खो या स्पर्धेमध्ये शिवछत्रपती अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत आणि या स्पर्धा बदलापूरमध्ये भरत आहेत. बदलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे
आणि त्या अनुषंगाने जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, ग्राउंडची व्यवस्था असेल, त्या मुलांची राहण्याची व्यवस्था असेल, किंवा जे काही नगरपालिकेकडून जे इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे ते नगरपालिका सर्व इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी प्रोव्हाइड करेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.